सावरणारे, हे घर तू सावरणारे, सावरणारे. शुभम भवतु. ही घर सावरणार आहे? हे महाराज काय डोक्यावर पडलेत का? मनातल्या मनात बी काही बोलू नका, यांना मनातलं समज कळतंय. पण महाराज, तुम्ही असं का म्हणालात? घर पोखरलंय म्हणजे? काळजी करू नका कृष्णाई, प्रत्येक घरावर संकट हे येतच, पण ते संकट परतून लावण्यासाठीची लोक, समर्थ लोक या घरात आहेत. हा ईश्वरी संकेत आहे. अगदी बरोबर बोललात महाराज. नाही म्हणजे आता बघा ना, हा आमचा भाऊ अर्जुन. म्हणजे काही वर्षांपूर्वी आम्ही थोडासा अडचणीत होतो, तेव्हा हा इथं नव्हता, बाहेरगावी होता शिकायला. पण हा इथं आला आणि त्यानं सगळं हे सावरून धरलं. या विद्याधर दादांना तर लईच कौतुक या तिरसटचं. विश्वंभर सांगतोय की त्याने समद बळकावलं, आणि विद्याधर म्हणतोय त्याने समद सावरलं. सतत त्याचं प्रगती पुस्तक दाखवत हिंडायचं अवघड आहे ना. स्वतःचा फायदा होऊ देत ना आमचा. स्वतःबद्दल विचारा ना कधीतरी. काय बोललात का मनात? कृष्णाई, मला ऑफिसला उशीर होतोय, मी येतो. गुरुजी येऊ? अर्जुन, तू कुठं निघालास? महाराज, तुमची काही हरकत नसेल तर आपण शेतावर फेरफटका मारून यायचं का? शेतात कशाला? अरे आता त्यांनी घर बघितलंय, शेत पण बघून घेऊ दे ना. कुठं लांब जायचंय, मागास तर जायचंय. महाराज, तुम्ही म्हणत असाल तर जायचं का? कार्यासाठी आवश्यक असणारा वेळ देणाऱ्याने दिलेलाच आहे, जशी तुमची इच्छा. बरं अर्जुन, चल गाडी काढ. सावित्री, तू पण चल. अहो आईसाहेब, मी कशाला? अगं तिकडूनच तुम्ही ऑफिसला जाल ना. तुम्हाला उशीर होतोय ना. हो बरं, इकडे ये, पाया पड. शुभम भवतु. चालायचं ना गुरुजी? जा ना, गाडी काढ ना. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. इथलं जल पवित्र आहे, पण लुप्त आहे. यासाठी आम्ही तुम्हाला इथं या म्हणालो. कारण माहित नाही, पण गेली 23-24 वर्ष ही विहीर अशी साठलेली आहे. जेव्हापासून आम्ही लग्न करून इथं आलोय ना, तेव्हापासून ही विहीर अशीच सुकलेली आहे. गावातली जुनी माणसं सांगतात की एकीकडे ही विहीर ना तुडुंब भरलेली असायची.
यामुळे गावात संपन्नता होती, समृद्धी होती. आमच्या मनाला हीच खंत लागून राहिलीये. अचानक ही विहीर कशी काय आटली? असं काय करता येईल ज्यानं या विहिरीला पुन्हा पाणी लागल? सावित्री, अगं इथं ये ना. ही जमीन मूळ तुमची नाही. आता ही जमीन ज्यांच्या नावावर आहे त्यांची ती मूळ जमीन नाही. बरोबर आहे तुमचं महाराज. आता तुमच्यापासून काय लपवायचं? अर्जुन आमचा सावत्र मुलगा आहे. त्याची आई भीमाबाई, त्यांच्या घराण्याची ही मूळ जमीन आहे. खोपडे, हो, खोपडे चाटणार आहे त्यांचं. त्यांच्याकडून ही जमीन आमच्या यजमानांकडे आली म्हणून त्या जमिनीवर कवठेकरांचं नाव आहे. मूळ झाड धरू नये. लागेल विहिरीला पाणी लागेल. कसं? काय उपाय करू? तुम्ही काही नाही करायचं. सारं त्या भैरवावर सोडायचं. दरवर्षी त्या घराण्याचा माणूस हाती ध्वज घेऊन वर जातो ना, या वर्षीचा मान खोपड्यांकडे आहे. हो महाराज. मूळ झाड धरून ठेवत, मूळ पाणी शोधत. मूळ पाणी शोधेल. मग ज्याची ही जमीन आहे तो मूळ वारस. जेव्हा तो ध्वज घेऊन वर जाईल आणि ध्वज लावेल तेव्हा विहिरीला पाणी येईल. तसं झालं तर चांगलं होईल. भैरव देवाच्या नावानं, भैरव देवाच्या नावानं, सांग भलं. देवाच्या नावानं, सांग भलं. भैरव देवाच्या नावानं, सांग भलं. भैरव त्या वारसाची वाट पाहतोय. त्याच्या हातून लागू दे ध्वज, मग होईल सगळं नीट. आणि कुठल्या मूळ वारसाबद्दल बोलतायत गुरुजी? बरोबर आहे, तुझंच आहे. तू झेंडा लावलास ना की सगळं ठीक होईल बघ. कृष्ण, तुला आत्ताच म्हातारचळ लागलाय की काय? अगं एकटीच काय बरळतीयेस? अरे बरळत नव्हतो, विचार करत होतो. महाराज बरोबर बोलले. या जमिनीचे मूळ मालक कोण? भीमाबाईंचे वडील.
म्हणजे खऱ्या वारसदार भीमाबाई. त्यांच्यानंतर हे सगळं तुझंच आहे की रे. सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून तुझ्या बाबांनी जबाबदारी घेतली. आतापर्यंत जेव्हा जेव्हा कवठेकरांकडे झेंड्याचा मान आला तेव्हा तू लहान असल्यामुळे तुझे बाबा गेले. फॉरेनला गेल्यावर बलराम गेला. म्हणजे अजूनपर्यंत तू गेलाच नाहीयेस. म्हणजे एक खरा वारसदार गेलेलाच नाहीये ना. आता यंदा तू जाणार म्हणजे बघ विहिरीला पाणी लागलंच. सगळं छान होणार. नाही कृष्णाई, बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे तुझं. अगं कृष्ण, या सगळ्या अंधश्रद्धा असतात ग. अर्जुन, हो अंधश्रद्धाच. म्हणजे बघ, मी त्या महाराजांचं सगळं ऐकून घेत होतो. म्हणजे ते ठीकच बोलत होते. म्हणजे त्यांनी जर काही सांगितलं असतं ना की कोंबडं कापा, बकरा कापा, तर मी विरोध केला असता. मी विरोध केला नाही, कारण ते सगळं गंमत जम्मत चालते. सगळ्याच गोष्टी काही सिरियसली घ्यायच्या नसतात. पिंच ऑफ सॉल्ट असं स्वीकारायचं असतं सगळं. हे खरं नसतं मानायचं. अहो आता मला सांग, ती सावित्री तिथे उभी होती, ते तिला बघून काय म्हणाले? म्हणे ही सावरणार आहे सगळं. अगं ही कशी सावरेल? अगं ती फक्त माझी एम्प्लॉई आहे, म्हणे ती सावरणार आहे सगळं. अगं ती कोण, कुठली, काय काहीच माहिती नाही, म्हणे ती सावरणार. अगं तिचा काय संबंध आहे आपल्याशी? कसं असतं ना अर्जुन, कधी कधी आपल्याला वाटतं की एखाद्याशी आपला काहीच संबंध नाहीये, पण त्याचा आपल्याशी गहिरा संबंध असतो रे. जन्मजन्मांतरीचं नातं असतं. आता कोणाच ठाऊक ना, सावित्रीचा आपल्या घराशी काहीतरी संबंध असेल, किती येणार असेल. काय म्हणजे? कुठं काय, तू तू मालिश करून घे बरं. मालिश करून डोकं शांत कर. हा, तुझं डोकं शांत झालं ना, सगळं मनासारखं होईल. तुझी आई, माझी आई, अगं अगं सावेत तेलाची अख्खी वाटी उलटी करायची काय डोक्यात? हा अरे मामा असू दे रे, एकतरी इतक्या दिवसांनी टाइम मिळालाय. मग तुझ्या वरवर काय दिसणाऱ्या केसांचं मूळ पांढरे तिथपर्यंत नको का पोचायला? मामा डाय करून घे. हा, जे पांढरे केस दिसतायत, उगाच संशय नकोय. भैरव त्या वारसाची वाट पाहतोय. त्याच्या हातून लागू दे ध्वज, मग होईल सगळं नीट. काहीतरी झोल आहे. अगं करतो ग केस काळे. अगं गडबडीत राहून गेले. अरे ते नाही रे, मग या कवठेकरांचा कारभार लईच किचमिड कालाय बघ. म्हणजे बघ, हा तिरसट सावत्र आहे आणि ते बलराम, विद्याधर, ती प्रिया, हे सगळे आईसाहेबांचे सख्खे आहेत. आणि त्या अर्जुनची आई वेगळीच आहे. सावे, तुला एक रद्दी काढून वाचायची लई हौस आहे बघ. हे काय नवीन सांगायलास होय? सगळ्या गावाला माहित आहे ती. अरे ऐक तर आधी, आपण ज्या माहितीला रद्दी म्हणून बाजूला ठेवली आहे त्याची कात्रणं करून ठेवायला लागणार आहेत. का? सांगते. झोल असा आहे की ही जी जमीन आहे ना, ती ओरिजिनली अर्जुनच्याच आईची आहे. मी जरा कन्फ्युज झाली आहे बघ ह्याच्यात. थांब, कन्फ्युज होण्यासारखं काय आहे? हा, सिंपल आहे सगळं. अगं मूळ जमीन ही जी कोणत्या अर्जुनची आई होती तिच्या बापाची आहे. तिचं लग्न या कवठेकरांशी झालं. तुला जे काही वैभव दिसतंय ते सगळं या कवठेकरांनी मिळवलेलं आहे. हे साखर कारखाना, हे सूत गिरणी, हे सगळं अर्जुनच्या बापाने केलंय. म्हणजे हे काय त्याच्या एकट्याच नाही आहे. अगं विश्वंभर मामा म्हणतोय ते बरोबरच आहे. हक्क समद्यांचाच आहे. पण कसा आहे, तो विद्याधर राहिला अपंग म्हणून त्याला केला बाजूला. तो बलराम प्रेम्या डोक्याचा, राहता राहिली प्रिया, तिला तर गोड बोलून अर्जुननं अगोदरच आपल्या खिशात ठेवलंय. आणि यो सगळ्या स्थितीवर नाग होऊन बसलाय, नाग. तू काय त्याला हलका समजू नको आणि साधा तर अजिबात समजू नकोस. मी त्याला साधं समजणार? माझ्या इतकं चांगलं ओळखत नसेल कोणत्या तिरसटला. एकदम बाराचा आहे तो. मामा,
तो साधा असो वा नसो, एक गोष्ट मी कधीच नाही विसरणार. त्याने तुझा अपमान केलाय आणि तुझा अपमान तो माझा अपमान. मग सावी सोडत नसते कोणा. सावी, नाही मामा, अजिबात नाही. येऊ का? अरे बलरामा, तुझंच काम करायला आलोय, फोन करू नको. आत येऊ का? मामा, मला तुझं एक आवडतं, म्हणजे आत येऊन विचारतोच आत येऊ का. ऐक, मामा, तुझी नजर कशी आहे माहितीये का? ते पगाराच्या दिवशी लाईन मध्ये उभारलेले कामगार नसतात का, त्यांच्यासारखी. म्हणजे लाचार. हे बघ मामा, आता तुझी किंमत तूच ठरवलीस. अरे मला असं म्हणायचं होतं की पगाराच्या दिवशी जे कामगार लाईन मध्ये उभारलेले असतात ना, त्यांना माहित असतं त्यांचे केवढे दिवस भरले, त्यांना केवढा पगार मिळणार आहे. पण ना, त्यांची जी नजर असते ना, ती दुसऱ्याच्या पगारावर असते. की बाबा कोणाचं पाकिट मोठं आहे, कोणाचं पाकिट माझ्यापेक्षा कमी आहे, तशी नजर आहे तुझी, आपापलेली. कर कर कर, अपमान कर. आता काय ना, सवय झाली आहे मला. म्हणजे रोज सकाळी कुणी अपमान नाही केला ना, तर दिवसाची सुरुवातच झाली नाही असंच वाटतं. एवढ्याशा चुकीची किती शिक्षा देणार आहे तू अजून? ए मामा सोड रे, तुला जर तुझीच वॉयलिन वाजवत बसायची असेल ना, तर मला भरपूर काम आहेत. निघ. कामासाठी चालू ना, कामासाठी चालू आहे. तर तुला तर माहिती आहे, आता भैरव देवाचा उत्सव आहे. 5 वर्षातून एकदा येतो भैरवाचा उत्सव. त्याच्यामुळे हात आखडता घेऊन चालणार नाही, मोकळ्या हाताने खर्च केला पाहिजे. म्हणजे सगळ्यांचीच तशी तुला विनंती आहे. तुझे दर महिन्याला खर्चायला देतो, त्याच्यात काही हा महोत्सव होणार नाही बुवा, असं म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे. किती पैसे पाहिजेत? काय? मी सरळ साधा प्रश्न विचारला, किती पैसे पाहिजेत? आणि कशासाठी हवेत? हा सांगितलं ना की भैरवाच्या उत्सवाला पाहिजे. आणि कशासाठी म्हणशील तर आता बायकांच्या साडे, कपडे, सोन्याचा दागिना, असं एकूण खर्च लागेल बुवा. असं किती खर्च होईल? हेच 7.5 नाही 15 लाख रुपये लागतील. मामा, तू एक काम कर. हा, सगळ्यांकडे जा, त्यांना काय काय हवं याची एक यादी तयार कर आणि ती माझ्याकडे घेऊन ये. मी एक काम करतो की मी ते सगळं आणून तुझ्याकडे देतो. ओके? एवढाही विश्वास नाही तुझा माझ्यावर. तेच सांगत होतो की बुवा. सॉरी, मी चुकीच्या वेळेला आले. मला दिसलं नाही तुमचं महत्वाचं डिस्कशन चालू आहे मामांसोबत. सॉरी सर. नाही नाही, मी सोशीला या 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 या. ते मामांचं काही महत्वाचं नव्हतं, ते काय आपले रिकामटेकडेच. आपण जे काम करतो ना, ते खरं महत्वाचं. तुम्ही या 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 या.
तुम्ही एवढ्या घाईने कशा? सर ते गोडाऊनची तयारी होत आली आहे ना, तर त्याची साईट व्हिजिटिंग करायची होती. तुम्ही एकदा पाहून घेतलं की कसं पुढचं काम करता येईल. अच्छा, आज ते पण आहे नाही का? मी सोचला तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि ते सर्वेचं बघा आणि मला येऊन सांगा. कोण, मी? अहो तेच म्हणालो ना मी, की आत्ता मला इथे कॉन्फिडेन्शियल कॉन्फरन्स आहे जी मला इथे बसून अटेंड करावी लागते. तुम्ही जा आणि तो सर्वे घेऊन या. सर पण मी बघणं वेगळं, तुम्ही बघणं वेगळं. सर्वे करायचं आहे ना. मी स्वशीला काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं केल्याशी मतलब, आणि मला माहिती आहे तुम्ही जबाबदारी घ्यायला सक्षम आहात. आय ट्रस्ट यू.